वाटे आहेत. आता हे हलीम आहेत हे मी आधी नारळाच्या पाण्यात 2 तास भिजवून ठेवले होते. हे भिजलेले हलीम आहेत किंवा अलीव आहेत. याच्याबरोबर हा ओल्या नारळाचा खवलेला आहे, म्हणजे ओला नारळ खवलेला आहे. तर हे 2 वाट्या घेतलंय, हे 3 वाट्या घेतले आणि मी गूळ पण 2 वाट्याच घेतलेला आहे. आणि याच्यासोबत टाकणार ड्रायफ्रूटमध्ये हे बदाम हे बारीक करून घेतले. गूळ पगळण्यासाठी हे तूप घालणार आहे. थोडंसं तूप आपण घातलं याच्यामध्ये पहिला की गूळ पगळून घ्यायचा आहे. हा गूळ पगळून झाला की याच्यामध्ये आपण नंतर सगळं मिक्स करायचं आहे. आता हा गूळ असा तुपावर पहिला आधी पगळून घ्यायचा आहे. अलिवाचे लाडू थंडीत खूप छान आहेत, पौष्टिक आहेत, बाळांतील महिला पण दिले जातात. आपण रेसिपी बघू शकता, झटपट रेसिपी. अशा प्रकारे हा गूळ पगळलेला आहे. याच्यामध्ये हे हळीव आपण मिक्स करणार. नंतर हे मिक्स करून झाले सगळे. घातले आपण सगळ्याच्या. नंतर हा नारळाचा चव पण त्याच्यात मिक्स करणार आहे. नारळाचा चव मिक्स करून झालाय. त्याच्यामध्ये हे बदामाचे बारीक केलेले आणि पोळीच्यामध्ये वेलची पावडर, वेलची पावडर हे सगळं मिक्स करायचं आहे. गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. श्री गणपती बाप्पा मिक्स झालेला आहे. गरम असताना त्याचे लाडू वळायचे. एक लाडू गणपती बाप्पासाठी वळलेला आहे. असे पटापट गरम असताना हे लाडू काही जास्त वेळ लागत नाही याला. असे अलिवाचे लाडू थंडीमध्ये जरूर करा. अशा प्रकारे हे अलिवाचे लाडू तयार झालेले आहे, खाण्यासाठी सज्ज. 2 वाट्यामध्ये 2 वाटे अळीव मी घेतली. 2 वाट्या ह्याच्यामध्ये हे एवढे लाडू झालेले आहेत.